नीट पेपर फूट प्रकरणात अटकेत असलेल्या मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये गॉड म्हणून सेव्ह केलेला एक नंबर. हा गॉड नेमका कोण आहे, त्याचं या पेपर फुटी प्रकरणात नेमकं काय कनेक्शन आहे, असे अनेक प्रश्न यानंतर उपस्थित झाले. अखेर या गॉडला बेड्या ठोकण्यात आल्यात. गॉड या नावामागचा चेहरा नेमका कोण आहे, त्याला झालेली अटक आणि नीट पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंत सापडलेले धक्कादायक पुरावे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत. नीट पेपर फुटी प्रकरणात एकामागून एक ट्विस्ट, अटक आणि नवनवीन धागे समोर येतात. या प्रकरणात अटकेत असलेल्या मनीषा हवालदारच्या पतीचा फोन सीबीआयनं चेक केला तेव्हा त्यांना एक मोठी माहिती मिळाली. एका व्यक्तीचं गॉड असं नाव सेव्ह केलेलं या मोबाईलमध्ये दिसलं होतं. अनेक संशयास्पद चॅट्स यावेळी पोलिसांच्या हाती लागले होते. या गॉडचं नाव आता काय तर तेजस हर्षद कुमार शहा. पुण्याच्या डॉक्टर अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीमध्ये फिजिक्सचा शिक्षक म्हणून काम करणारा हा गॉड या रॅकेटमधला एक महत्त्वाचा दुवा म्हणून समोर आलाय. गॉड म्हणून नंबर सेव्ह असलेलं हे अकाउंट तेजस शहा वापरत असल्याची माहिती सीबीआयला मिळाली होती. त्यानंतर सीबीआयनं बुधवारी या तेजस शहाच्या हा जो डॉक्टर आहे याच्या अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी या कोचिंग सेंटरची झडती घेतली. तेजस शहा याने मनीषा हवालदार हिला 20,000 रुपये देऊन फिजिक्सचा पेपर विकत घेतल्याची माहिती यावेळी मिळाली. मनीषा हवालदार हिनं सह आरोपी मनीषा मांढरे हिच्यासोबतचे चॅट्स त्याचबरोबर मेसेजेस डिलीट केल्याची सुद्धा कबुली सीबीआयला दिली आहे. आता या चॅट्समधून काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. तेजस जोशी या गॉड सोबत पेपरफुटी प्रकरणात लातूरमधून बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे याला सुद्धा अटक करून सीबीआय कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली आहे. या तेजस जोशी नंतर हा जो मनोज शिरुरे आहे हा सुद्धा एक महत्त्वाचा दुवा या सगळ्या प्रकरणात मानला जातोय. डॉक्टर शिरुरे याने 3 विद्यार्थ्यांना केमिस्ट्रीचे प्रश्न मिळवून देण्यास मदत केली असा आरोप आहे. बालरोग तज्ज्ञ असणारा मूळचा औसा तालुक्यातील डॉक्टर शिरुरे याच्याकडून कोणत्या तिघांना प्रश्न फुटले किंवा ते मिळाले याचा तपास सीबीआयकडून करण्यात येत होता. तेव्हा त्यांना काय समजलं तर अटकेत असलेला प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी, त्याचबरोबर हा मनोज शिरुरे आणि प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांचं कनेक्शन असल्याचा त्यांना संशय आला. कुलकर्णीकडून शिरुरे याने केमिस्ट्रीचे प्रश्न मिळवल्याचा आरोप आहे. पुढे त्याने ते तिघांना पुरवले. आता शिरुरे याच्यासह 5 डॉक्टर त्याचबरोबर काही पालक आणि 7 विद्यार्थ्यांची सुद्धा चौकशी सुरू आहे. बघा या प्रकरणाचे कसे धागेदोरे किंवा कसं कनेक्शन समोर येत आहे. आता या प्रकरणात आणखी एक मोठी गोष्ट समोर आली आहे ती म्हणजेच मोटेगावकरच्या मुलाने आपल्या वडिलांनीच आपल्याला 10 दिवसांआधी केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजीचे प्रश्न पुरवले किंवा मिळवून दिले अशी कबुली दिलेली आहे. त्यामुळे मोटेगावकरचे पाय आणखीन खोलात गेलेत. आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. प्रश्नपत्रिका फुटीचा खरा स्रोत या सगळ्या माध्यमातून समोर आलाय. आता हे पेपर नेमके कसे फुटले किंवा ते पेपर फोडण्याची जबाबदारी कशी कुणाला देण्यात आलेली होती तर पुण्यातील निवृत्त केमिस्ट्रीचा शिक्षक प्रल्हाद कुलकर्णी म्हणजेच पी.व्ही. कुलकर्णी, मनीषा हवालदार, मनीषा मांढरे, पुण्यातील ब्युटिशियन मनीषा वाघमारे आणि कोचिंग संस्थेतील फिजिक्स शिक्षक तेजस शहा या 13 आरोपींना अटक केली. आता याच्यामध्ये बघा जसं की मी सांगितलं कुणाला कोणता पेपर फोडण्याची जबाबदारी दिली होती तर सीबीआयने जो तपास केलाय त्यानुसार मनीषा हवालदारने फिजिक्स, कुलकर्णी यानं केमिस्ट्री तर मनीषा मांढरे यानं बायोलॉजीचे प्रश्न जे आहे ते लीक केले किंवा ते पुरवले असा आरोप आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये 13 आरोपींना आतापर्यंत अटक झालेली आहे आणि हे सगळे आरोपी कोण शिक्षक होतं, कोण NTA मध्येच सदस्य होतं, असे मोठे उच्च पदावर असलेले हे जे शिक्षक होते यांनीच या सगळ्या प्रकरणामध्ये हे मोठे सूत्रधार किंवा मास्टरमाइंड असल्याचं आता समजलेलं आहे. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. सातत्यानं अनेक ठिकाणी झडती घेतल्या जात आहेत आणि वेगवेगळे धागेदोरे या प्रकरणामध्ये समोर येत आहेत. आतापर्यंत 13 आरोपींना जरी अटक झाली असली तरी आणखीन आरोपी या सगळ्या प्रकरणामध्ये वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढे जाऊन कोणते धक्कादायक खुलासे या सगळ्या प्रकरणात होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला आतापर्यंत जी माहिती समोर आली आहे यावर नेमकं काय वाटतं, तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.